आमची आपण आठवते आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला माहुणा पंथाचा साधक व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा संपूर्णपणे अभ्यास असणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास पदयात्रा करून देत असते. म्हणून पदयात्रा मुलाची आहे. आपल्याकडे पंचकृष्ण आहेत. परमेश्वराचे 5 अवतार कालानुरूप युगानुसार झालेले, त्यातलं भगवान श्री चक्रधर स्वामींचं स्थान कोणतं, श्री गोविंद प्रभूंचं स्थान कोणतं, श्री चक्रपाणी प्रभूंचं स्थान कोणतं, श्रीकृष्ण चक्रवर्तीचं स्थान कुठे आहे आपण सांगू शकत नाही. पण ज्यावेळेला पदयात्रेला येतात तेव्हा पदयात्रेला निश्चितपणे लक्षात येतं की अमरावतीला असलं जे स्थान आहे ते श्रीकृष्ण चक्रवर्तीचं स्थान आहे. किती मोठं महत्त्व आहे त्या स्थानाला. तुम्ही ऐकलं असेल, प्रत्यक्ष बघितलं. अरे द्वारकेचा तो राणा, अमरावतीच्या त्या कौंडण्यपूरच्या राजाची, भीमक राजाची कन्या रुक्मिणी, तिच्यासाठी तिच्या विनंतीवरून मदस्ती तुम्ही घेऊन जावे ही तिने विनंती केली. ती सुद्धा कशी केली तुम्हाला माहीत आहे. ती कथा सांगण्याची काय गरज नाही, परंतु सहज लक्षात घ्या की तिने स्वतः आपल्या हाताने श्रीकृष्ण चक्रवर्तींना चिठ्ठी पाठवली, पत्र पाठविलं की मी तुमची वाट पाहते, तुमच्याशिवाय माझं जीवन हे पाण्याविन मासोळी अशा प्रकारचं तगमगणारं जीवन आहे, या आणि मला घेऊन जा. आणि बघा काय भाग्यवंत ती रुक्मिणी की तो कैवल्याचा राणा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज पत्रिका हातात पाडता क्षणीच निघाले आणि केवळ 3.5 दिवसामध्ये थेट द्वारकेला सोडून आपल्या महाराष्ट्रात या अमरावतीला आले. ही अमरावतीची भूमी किती पवित्र आहे बघा, अमरावती जिल्ह्याची, की प्रत्यक्ष द्वारकेचा राणा कुणी न बोलवता केवळ त्या रुक्मिणीच्या एकेच्या विनंतीवरून इथे आला आणि रुक्मिणीचं हरण केलं, रुक्मिणीला घेऊन गेले. ती जी भूमी जिथे श्रीकृष्ण चक्रवर्ती निवासाला होते, ज्या ठिकाणी त्यांचं सैन्य राहिलं, त्याला आता बघा अमरावतीच्या लोकांना माहीत आहे. आपण म्हणतो अमरावतीचं स्थान कोणत्या भागात आहे, सांगतो आम्ही माता खिडकीला आहे. पण माता खिडकी म्हणजे काय? माता खिडकीचा अर्थ फार वेगळा आहे. माता याचा अर्थ जगदंबा. जगदंबेला तिथली जी देवी आहे त्या देवीला जगदंबा माता म्हणतात लोक. पण खिडकी याचा अर्थ खरा असा आहे खडकी. आणि खडकी या शब्दाचा अर्थ असा आहे ज्या ठिकाणी सैन्याची जागा असते, सैन्य ज्या ठिकाणी निवासाला राहतं त्या जागेला खडकी असं म्हणतात. आणि म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती जेव्हा त्या कौंडण्यपुराला गेले तेव्हा त्या कौंडण्यपुरामध्ये भीमक राजाने विनंती केली, इथे सगळे राजे महाराजे जमलेले आहेत, आपण जर थांबलात तर इथे वाईट प्रसंग, युद्धाचा प्रसंग येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला करबद्ध प्रार्थना करतो, आपल्याला मी जागा देतो आहे अमरावती नगरीमध्ये, तेथे निवासाला जावं. हा माझ्या मुलीचा विवाह सोहळा आनंदात व्हावा असं मला वाटतं. अर्थात त्याची पूर्णपणे संमती होती रुक्मिणीला श्रीकृष्णाने घेऊन जावं म्हणून, परंतु वाद नको. श्रीकृष्ण चक्रवर्तीने ते ओळखलं की नेमकं आपल्याला कुठे पाठवलं आहे. त्या देवीच्या मंदिराजवळ आपल्याला जागा दिली आहे, याचा अर्थ रुक्मिणी जेव्हा देवीच्या दर्शनाला येईल, भेटीला येईल, तेव्हा त्याला हळूच आपल्या रथामध्ये घ्यायचं आणि पुढे द्वारकेच्या दिशेने वाटचाल करायची. हा सगळा बेत ज्या ठिकाणी ठरला ती जागा म्हणजे खिडकीचं स्थान. त्याला आपण आता नाव देतो आहे माता खिडकी. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना बंधू वेगळं फार विचार करण्यासारख्या आहे. शेजारी चिंतामणी स्थान आहे. लोक म्हणतात देवाने ती चिंता केली. अरे सगळ्या जगाची चिंता करणारा तो परमेश्वर, त्याला कशाची चिंता आहे? कशाची चिंता नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती बलिरामासह तिथे बसले आणि रुक्मिणीचं हरण केल्यानंतर युद्धाचा प्रसंग जर उद्भवला तर युद्धाच्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याची त्याने बसून तिथे गुप्त चर्चा केली. ते गुप्त चर्चा केल्याचं जे ठिकाण ते चिंतामणी ठिकाण. अशा अनेक प्रकारच्या परंपरा पद्धती ह्या आपण ज्या वेळेला पदयात्रेमध्ये येतो तेव्हा समजून घेतो. आणि म्हणून श्रीकृष्णाचं हे स्थान लक्षात घेण्यासारखं आहे, माता खिडकीचं स्थान. आता एक सहज अमरावती जिल्ह्यात आहे, नेहमीच मी बोलत असतो दादा, पण माझं एक म्हणणं असं आहे, वैरिक बाबांना विनंती की अनेक ठिकाणी आपण मंदिरं बांधतो, परंतु ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भीमक राजाची राजधानी होती ते कौंडण्यपूर नावाचं शहर, आज शहर राहिलं नाही, नगर राहिलं नाही, एक लहानसं खेडं बनलेलं आहे. परंतु रुक्मिणीच्या विनंतीवरून श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथे गेले, राजवाड्यात राहिले. प्रत्यक्ष भीमक राजाने त्यांचं स्वागत केलं. आणि ते सुद्धा कसं बघा, कृष्णाला येताना जेव्हा बघितलं ना रुक्मिणीने, ती माडीवरती उभी होती. कृष्णाला कधी भेटेल असं तिला झालं आणि तिथून वरून तिने उडी टाकण्याचा विचार केला, धाव घेतली. त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने, बाई हे योग्य नव्हे, तू राजकन्या आहेस, तुला हे शोभत नाही अशी आतिरता, जरा धीर धर,
ती तिथे थांबली. म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण चक्रवर्ती कौंडण्यपुरामध्ये गेले. मग त्या कौंडण्यपुरामध्ये आमच्या महानुभावपंथीयांचं श्रीकृष्णाच्या निमित्ताने एखादं मंदिर का नसावं ही एक मनाला जाचणारी नेहमीची खंत आहे. आणि म्हणून माझी एक असं एक कल्पना, एक विचार आहे की कौंडण्यपुराला नाही काही तर 10 बाय 10चं तर एखादं श्रीकृष्णाचं मंदिर उभारलेलं असावं. तिथे आमचा गोवर्धन पर्वताचा विशेष आणलेला असावा, त्याची स्थापना केलेली असावी आणि एक प्रेरणा मिळेल कौंडण्यपुरातल्या लोकांना की ते श्रीकृष्ण चक्रवर्ती येऊन गेले. आज वेगळी कथा आहे. कृष्ण लोक सगळ्यांचा मानतात, महानुभावांचा मानत नाही. म्हणजे बघा, जे महानुभावांचं आराध्य दैवत, ज्या ज्या वेळेला शुभ कार्य असेल त्यावेळेला आम्ही कार्याचा प्रारंभ करताना गोपालकृष्ण महाराज की जय या शब्दाने प्रारंभ करतो, जयकाराने प्रारंभ करतो. तिथे त्याच पंथातला श्रीकृष्णाचा अतिशय श्रद्धेचा भाव अन्य लोकांना माहीत नाही आहे. तो समजावं, लक्षात यावं यासाठी कौंडण्यपुरासारख्या ठिकाणी तिथे मंदिर असणं आवश्यक आहे. एक शंका मला माहीत आहे की तिथे देवीचं स्थान आहे, परंतु बंधू आणि वेगळं आपण जाणतात भीमक राजाची आराध्य दैवत असलेली देवी कुठे आहे? तिथं अमरावतीत आहे. तिथे जे देवी आहे ते कायमच्या इतर अन्य ठिकाणी जशा देवतांच्या मूर्ती असतात अशा प्रकारच्या मी जाऊन आलो, ती देवी पाहून आलो, सांगण्याला हरकत नाही. दोष घडला संपूर्णपणे. मी कौंडण्यपूर एक दिवस फिरून पाहिलं, सगळं बघितलं. त्या देवीचं मंदिर अतिशय लहान आहे, फारशा स्वरूपात पूजा होत नाही. आणि देवतेचे कितीतरी ठिकाणं अशी मंदिर आहेत की जिथे आम्ही महानुभावपंथी जातो, पूजा अर्चा करतो. मग आमच्या महानुभावपंथाच्या मंदिरात जाऊन आम्हाला मंदिर निर्माण करण्यासाठी पूजा अर्चेला एखादी जागा असावी. आणि म्हणून कौंडण्यपुराला अमरावतीकरांना माझं एक निवेदन आहे, असं मंदिराला आपण जर प्रेरणा दिली, चालना दिली तर खऱ्या अर्थाने एक श्रीकृष्णाचं भव्य असं मंदिर. अरे त्या हरे कृष्ण हरे रामवाल्याने, इस्कॉनवाल्याने काय सुंदर मंदिर बांधलेले त्या कौंडण्यपुरामध्ये. त्यांची स्वतःची लायब्ररी आहे, त्यांचा ग्रंथ विक्रीचा विभाग आहे. जर ते करू शकतात तर आम्ही खरे कृष्णाचे भक्त, आम्हाला का करता येत नाही? बंधन वगैरे या निमित्ताने मांडलेलं आहे. हे सगळं पदयात्रा शिकवते. आणि मग माझं मत असं आहे की पुढच्या येणाऱ्या पदयात्रा कौंडण्यपुराच्या दिशेने त्यांची पावलं पडतील आणि एक नवा पदयात्रेचा क्रम सुरू होईल. वैरागी बाबा ज्याप्रमाणे आम्हाला मध्य प्रदेशमध्ये घेऊन गेले आणि वैरागी बाबांनी ज्याप्रमाणे आम्हाला आज उज्जैनी दाखवली. उज्जैनीला कुणी जात नव्हतं, बाईग्रामचं कुणी नाव घेत नव्हतं, इंदोरमध्ये कुणी थांबत नव्हतं. वैरागी बाबांनी पायंडा काढला, चला चलो इंदोर. निघालो आम्ही. बोलता 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 550 मंडळी इंदोरच्या दिशेने पावलं टाकायला लागली आणि शेवटचा भव्य सोहळा झाला. 2500 लोक जमले होते. हे सगळं जे आहे ना, ही काळाची पावलं असतात. आणि ज्यांच्याकडे नवी दृष्टी असते, ज्यांच्याकडे विचार व्यापक असतो, त्यांनी काळाची पावलं टाकायची असतात. एक नवा रस्ता, एक नवा पायंडा तयार करत असतो. आणि म्हणून मी नेहमी कविवासी महानुभाव रत्न नागराज बाबांचं नाव घेत असतो. हे सगळं नवं, लोकांना न मानवणारं, लोकांना न पटणारं आमच्या नागराज बाबांनी सुरू करून दिलं. आज आम्ही बद्रिकाश्रमला जायला लागलो. आमच्या महानुभावपंथ्यांना तोपर्यंत बद्रिकाश्रम काय आहे, कोठे आहे आणि जायचं असतं की नाही काही कल्पना नव्हती. बाबांनी पायंडा सुरू करून दिला, द्वारकेला नेलं. द्वारकेचं श्रीकृष्ण चक्रपाणी प्रभूंचं स्थान दाखविलं. काय झालं गजू की दाबला आणि चक्रपाणी प्रभूंचं स्थान आम्हा सर्वांना वंदनाला उपलब्ध करून दिलं. बंधन वगैरे ह्या सगळ्या नव्या कल्पना असतात. या नव्या कल्पना पुढच्या पिढीला वाट दाखवत असतात, प्रगतीच्या दिशा असतात. आणि या दृष्टिकोनातून ही पदयात्रा तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा आपल्या घरातल्या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे की काय आलं, काय मिळालं, कोणतं स्थान वंदन केलं, विष्णूला स्थान कुणाचं सांगता आलं पाहिजे. तिथली श्री गोविंद प्रभूची लीला सांगता पाहिजे. अरे नमस्कारची लीला काय छान आहे. नमस्कारीला आमचे श्रीप्रभू बाबा गेले. एका म्हातारीची खोपटी होती, वरून पाऊस पडत होता. भक्त मंडळींनी काय केलं, त्या म्हातारीला बाहेर काढलं आणि गोविंद प्रभूंनी कशाचं भोजन केलं, तुरीच्या शेंगांच्या भोजन केलं. तुरीच्या शेंगा उकळल्या खाल्ल्या. परमेश्वर अवतार जर ठरवलं तर कुणाला काय देईन सांगता येत नाही. त्या म्हातारीला किती मोठं एक लाभ झालेला आहे की तिच्या घरातल्या तुरीच्या शेंगा आमच्या श्रीप्रभू बाबांनी आपल्या भक्तांच्या समवेत त्याचं ग्रहण केलं, उपहार घेतला. हे असं जे वेगळेपण आहे, हे वेगळेपण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, स्थानांच्या लीळा लक्षात राहिल्या पाहिजे. आणि एकदा लक्षात राहायला लागल्या ना की आपण वाचनाच्या मागे लागतो, स्थानकृती शोधतो, स्थानांचं सगळं प्रकार जे आहेत ते शोधतो आणि कुठे जाऊन काय कशा प्रकारचं लीळा केलेल्या आहेत याची आठवण येते. बंधन वेळ
अशा प्रकारे पदयात्रेतून जाताना काय घेऊन जावं हा जेव्हा आपला विचार असतो, तो विचार हा आहे की पदयात्रेतून घेऊन जाताना लीळा आपल्याला पूर्णपणे माहीत पाहिजे. वैरागी बाबांची पद्धती आहे. वैरागी बाबा पदयात्रा जाण्याआधी एक पुस्तिका तयार करतात. ज्या ज्या ठिकाणी आपण पदयात्रा नेणार त्या स्थानाचं वर्णन पूर्णपणे त्या पुस्तिकेमध्ये असतं. कोणत्या गावाला आपण कुठे पोहोचणार, तिथली स्थानं किती, स्थानांची संख्या, स्थानाच्या ठिकाणच्या लीळा, अशा प्रकारे ते यासाठी की मी बऱ्याच आपल्या पदयात्रेतल्या बंधूंचं भगिनींचं निरीक्षण करत असतो. केलं प्रामाणिकपणे विचार, तुम्ही माझे मी तुमचा, वाईट वाटून घेऊ नका. किती जणांनी स्थानांच्या लीळा लिहून घेतल्यात? पदयात्रेमध्ये स्थानवंदन करताना सायंकाळच्या वेळेला गोपीनाथ शास्त्रीजींनी दिवसभर तुमच्याबरोबर पायी चालले. फार थोडे संयोजक आहेत असे की पदयात्रेकरूंच्याबरोबर पायी चालतात. आमचे वैरागी बाबा त्याला अपवाद आहेत, ते सुद्धा पायी चालतात. गोपीनाथ शास्त्री पूर्णपणे पायी चालतात. संध्याकाळच्या वेळेला बसल्यानंतर परत दिवसभरचं अवलोकन, काय केलं काय नाही त्याचा सगळा अभ्यास, स्थानांच्या लीळा सांगणं, हे सगळं असतं. किती जणांनी त्या लीळा लिहून घेतलेल्या आहेत? नाही. मोबाईलमध्ये आहे व्हिडिओ. नाही, तुमचं काळेसाहेब, तुमचा मला माहीत आहे तुमच्याकडे तयार आहे मोबाईलमध्ये. तुमच्याजवळ हाताने लिहून आहेत का? बरेच जण मला सांगतात, सर आमच्याकडे मोबाईलमध्ये आहे. देव कुणाला करायचा आहे, मोबाईलला की तुम्हाला? मोबाईलमधलं मोबाईलमध्येच राहतं. इथे पाहिजे. आणि इथे राहावं असं वाटत असेल तर हाताने लिहिलं पाहिजे, डोळ्यांनी वाचलं पाहिजे. डोळ्यांनी वाचून, हाताने लिहून, तोंडाने उच्चारून जेव्हा जे घडतं तेव्हा ते अंतःकरणात पोहोचतं. लक्षात घ्या, स्थानवंदनाचा हेतू काय, स्थानवंदनाची पद्धती काय, ही अशी आहे की ती आपल्या स्मरणात असावी. ते नजरेने स्थान आपण पाहावं, आपल्या तोंडाने लीळेचं उच्चारण करावं आणि ती लीळा आपल्या हाताने लिहून काढावी. अशी चतुर्विध क्रिया जेव्हा घडेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने ते स्थान तुमच्या अंतःकरणामध्ये चिरस्थायी झालेलं असेल. इथे चांदोरकर मॅडम आलेले आहेत, त्यांचा उल्लेख करावायचा राहून गेला. कोणते कार्यक्रम असो वैरागी बाबांचा, त्याचं सूत्रसंचालन आमच्या ताई करत असतात. अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या, त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांचं स्वागत. बंधू भगिनींनो, लीळा किती आहेत? लीळा चरित्र पूर्णपणे मुखोद्गत असलेला हा पंथ आहे. हिरायसा, ज्या माऊलीमुळे आपल्याला लीळा चरित्र उपलब्ध होऊ शकलं, किती 700 वर्षापूर्वीची घटना. परकीयांचं आक्रमण आलं आणि लीळा चरित्राची मूळ पोथी मावळा पंथाचे द्वितीय आचार्य, तृतीय आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर यांचे सत्शिष्य परशुराम व्यास यांच्या सोबत ती पोथी होती. परकीयांनी ती हिसडून घेतली परधर्मीयांनी आणि पोथी गेली. मावळा पंथ डगमगला नाही, कारण आमच्या मावळा पंथामध्ये असलेल्या तपस्विनी, असलेले संत यांना संपूर्णपणे लीळा चरित्र मुखोद्गत होतं, पाठ होतं. आणि मग कमलाईसांच्या शिष्या, कमलाईसा उपाध्ये यांच्या शिष्या हिरायसा, एकछंदी प्रज्ञा. बघा काय मावळा पंथामध्ये रत्न होऊन गेलीत. एकछंदी प्रज्ञा याचा अर्थ असा आहे की फक्त एकदा जर ऐकलं तर पूर्णपणे लक्षात राहणार. परत वाचून दाखवण्याची गरज नाही, परत सांगण्याची गरज नाही. त्या माऊलीला 3 अशा शिष्या होत्या. हिरायसा, एकछंदी प्रज्ञा. एकदा ऐकलं की परत सांगण्याची गरज नाही, वाचण्याची गरज नाही. आणि अशा स्थितीमध्ये लीळा चरित्र गेल्यानंतर सगळ्या पंथाला हळहळ वाटली. चरित्र गेलं, एकमेव पोथी होती, आता कसं करायचं? भास्कर भट्ट बोरीकर आणि कमलायसा एकत्र आले, विचार केला आता काय करायचं. कमलायसांनी धीर दिला भावाला, घाबरू नका, धीर सोडू नका, माझी ही शिष्य आहे, या शिष्येला एकदा वाचलं तर कायमचं लक्षात राहतं. आणि त्याने हिरा इकडे हिरायसा आल्या आणि एक लीळा अशा म्हणून दाखवू लागल्या की भास्कर भट्ट बोरीकर स्तंभित झाले, म्हणाले याचा संपूर्ण उतारा मी करतो. आणि खरोखरच मग त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या समवेत दुसरे शिष्य जे होते त्यांनी त्या संपूर्णपणे लीळा लिहून काढल्या. बंधूंनो भगिनींनो, आपल्याला आपल्या हातामध्ये परमेश्वर अवताराचं चरित्र जे उपलब्ध आहे, आपण वाचू शकतो. लीळाचरित्र हे लीळाचरित्र त्या हिरासाची पंथाला मिळालेली देणगी आहे. त्या माऊलीने ते संपूर्ण मुखोद्गत केलेलं होतं, त्यांनी म्हणून दाखवलं आणि ते लेखन केलं. पुढे त्याच्या प्रती झाल्या. पंथामध्ये आत्तापर्यंत लीळाचरित्र चालत आलेलं आहे. अशा प्रकारचं वैशिष्ट्य या मावळा पंथामध्ये असलेल्या बुद्धिवंत लोकांचा हा पंथ आहे. हा पंथ श्रद्धावंतांचा आहे, कार्यवंतांचा आहे, तसा बुद्धिवंतांचा आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं करत असताना
गावात जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला कुठे गेले होते, काय केलं होतं, बाकीचं काही सांगू नका ना, पण आपल्या पंथाबद्दल सांगा, स्थानाचं महत्त्व सांगा, काय काय घडलं, कुठे कुठे किती या वर्षाला केलेली जी स्थानं आहेत लक्षात ठेवण्यासारखी आहेत. तर अशा दृष्टीने संपूर्णपणे शास्त्रीजी चालू ठेवायचं की काय? चालेल. हो, आपण लीळाचरित्राच्या दृष्टीने पाहत होतो. लीळाचरित्र हे स्वामींचं चरित्र आहे. इतकंच नव्हे, 5ही अवतारांचं ते चरित्र आहे. मराठी भाषेला आज सर्वत्र मान मिळालेला आहे. अभिजात भाषा म्हणून भारत सरकारने तिचा गौरव केलेला आहे. आणि आपल्या सर्वांचं एक अभिमानाचं केंद्र वाटावं असं की परमेश्वरपूर ज्याला म्हणतात ते श्री क्षेत्र रुद्दीपूर, या श्री क्षेत्र रुद्दीपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आलेलं आहे. मराठी भाषा विद्यापीठाचं कामकाज सुरू झालेलं आहे. 65 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. अध्ययन चाललेलं आहे. आज आपणही आपल्या मुलांना इंजिनिअरिंगला पाठवतो, अजून कुठे पाठवतो, त्यापेक्षा त्याच्या सोबतीला जर हा उपक्रम सुरू केला, मराठी विद्यापीठाचा अभ्यास करण्याला त्यांनी तुम्ही तयार केलं बंधू वेगळींनो, तर खऱ्या अर्थाने आपल्या महानुभाव पंथाचं शास्त्र आहे, महानुभाव पंथाचं जे साहित्य आहे, लाख मोलाचं साहित्य आहे, हे लाख मोलाचं साहित्य वाचन करण्याचं, अभ्यास करण्याचं त्यांना तुम्ही जर प्रेरणा दिली, बळ दिलं, तर एकाच वेळेस तुमच्या घरामध्ये इंजिनियर तयार होईल, डॉक्टर तयार होईल आणि महानुभाव पंथाचा एक अभ्यासक तयार होईल. मागच्या आठवड्यातच बाबा होते बरोबर, वैरागी बाबांना आम्ही फैजपूरला गेलो होतो. फैजपूरला आपलं संस्कृत विद्यापीठ आहे आणि या संस्कृत विद्यापीठामध्ये श्री चक्रधर गुरुकुल नावाचं आज 65 तपस्विनी म्हणजे मुली तिथे संस्कृतचं अध्ययन करत आहे. कल्पना करा, एक काळ असं होतं की संस्कृत बोलणं ऐकणं हे सुद्धा अवघड होतं. आज महानुभाव पंथामध्ये परंपरेने संस्कृतची परंपरा चालत आलेली आहे, परंतु 65 तपस्विनी आज तिथे अभ्यास करत आहेत संस्कृतमध्ये आणि 2 ते 5 वर्षामध्ये त्या शास्त्री परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार आहेत. ते आपल्याला माहीत पाहिजे. लीळाचरित्र आपल्याला माहीत पाहिजे. स्थानपोथी ग्रंथ काय आहे, कसा आहे, तो कसा निर्माण झाला आणि याचं फार मोठं विश्लेषण करण्यासारखं आहे. अर्थात त्या स्मरणिकेमध्ये त्यावरती एक मी मुद्दाम लेख लिहिलेला आहे, तो तुम्हाला वाचनाला मिळेल. त्याची पुनरुक्ती करत नाही, परंतु आज स्थानांचे जे ओटे आपल्याला दिसतात, आपण वंदन करतो, स्थानाला आपण उटी लावतो, स्नान घालतो, परमेश्वर अवतार आपल्याकडे नाही उपलब्ध नाही, आपण दुर्दैवी आहोत फार मोठे, परंतु परमेश्वर अवतारांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या त्या भूमीला आपण लक्षात राहावं, आपल्याला समजावं, यासाठी ओटे तयार केले, पाषाणाचे ओटे. आणि ते पाषाणाचे ओटे कुणी तयार केले, कसे केले, काय केलं असेल त्यांनी लक्षात घ्या. पण कमलाकर मुनी कोठी नावाचे होऊन गेलेले 500 वर्षापूर्वीचे थोर संत संपूर्ण महाराष्ट्रावर फिरले आणि आश्चर्याची गोष्ट आहे, त्याचा प्रभाव एवढा मोठा की त्यांना स्थान बांधणीसाठी मदत केली कोणी? हिंदू राजापेक्षा एका मुस्लिम राजाने मदत केलेली आहे. एका मुस्लिम राजाने मदत केली. बिदरचा बादशाह शहावली त्याचं नाव. शके 1533 हा त्याचा काळ. 1533 शकामध्ये हे कार्य त्यांनी हाती घेतलं. कसं हाती घेतलं तर त्यांची एक शिष्या बघा, उपदेशाची मुलगीसुद्धा काय करू शकते याचं उदाहरण आहे बंधू भगिनींनो आपल्यापुढे. ती मूळची पैठणचं मुंगी पैठण नावाचं गाव आहे, तिथली राहणारी. तिचे वडील सावकार, तिचं नाव पद्मिनी. तिला उपदेश होता कमलाकर मुनी कोठींचा, अतिशय सुंदर. आणि त्यावेळेचे राजे लोक, आजही आपल्याला माहीत आहे की स्त्रियांकडे पाहण्याची सगळ्यांची दृष्टी कोणत्या प्रकारची असते, वेगळी वेगळी असते. आणि ती खूप सुंदर आहे. तिच्या सौंदर्याची कथा बिदरला त्या शहावलीच्या कानावर पडली आणि त्याने तिला बोलावून घेतलं आई वडिलांच्या सह, माझ्याकडे ये, राहा. सात्विक, फार मोठा जबरदस्तीचा भाग, नाईलाजाने जावं लागलं, राहावं लागलं. पण तिची दैनंदिन देवपूजा काही चुकत नव्हती आणि ती देवपूजा दैनंदिन स्मरण करणं त्या राजावर प्रभाव टाकून गेलं की अरे मी एवढी जबरदस्ती करून या मुलीला इथे आणलेली आहे, माझी पत्नी हो असा आग्रह करतोय, ती मात्र तिची देवपूजा सोडत नाही, तिचं स्मरण सोडत नाही. हा धर्म कोणता आहे, हा पंथ कोणता आहे, कसा असेल? मी अनेक हिंदूंना मुस्लिम केलं, मग ही तर मात्र होत नाही. शेवटी तिने विचारलं, आहे म्हणे माझे गुरु फार समर्थ आहेत, ते जर आले तुम्ही त्यांची पूजा करा, त्यांचं श्रवण करा, ऐका, मग तुम्हाला समजेल. आणि त्याबरोबर योग असा की कमलाकर मुनी त्या पद्मिनीच्या आग्रहावरून तिथे गेले बिदरला. जाऊन एकदा बिदरला मी गेलो. बिदरचा तो किल्ला बघितलेला आहे, ज्या ठिकाणी हे सगळी खलबतं झाली ती जागा बघितली आहे.
त्या बिदरला हा शहावली असताना त्या पद्मावतीला विचारलं, पद्मिनीला, बाई तुझे गुरु कोण? म्हणे हे माझे गुरु आहेत. आणि आपल्या स्त्रीला आपण जिला घरात आणलेलं आहे तिचे गुरु आले म्हटल्यानंतर त्यांनी तिचं पूजन केलं त्यांचं, कमलाकर मुनीचं. कमलाकर मुनी म्हटले, आम्हाला पैशाची गरज नाही, आम्ही संपूर्ण त्याग केलेली माणसं आहोत, आम्ही पैशाला द्रव्याला कोणाचा स्पर्शही करणार नाही, हे तुझं द्रव्य तुलाच घे. तो म्हणाला, नाही, दान दिलेलं आम्ही परत घेणार नाही, मी राजा आहे, मी दान करत असतो, कुणाला दिलेलं घेत नाही. प्रश्न पडला काय करायचं? मग कमलाकर मुनींनी सांगितलं की तुझ्याकडे जर पैसाच आहे ना तर तू एक महत्त्वाचं काम कर. ही पद्मिनी माझ्या शिष्य आहे, या पद्मिनीमुळे तू आणि मी एकत्र आलो तर महाराष्ट्रामध्ये जी जी महानुभाव पंथाची स्थानं आहेत, परमेश्वर अवतारची चरणांकित स्थानं, ही चरणांकित स्थानं बांधून काढण्याची तू सेवा दे. आणि त्या पद्मिनीमुळे बघा, एका स्त्रीमुळे काय मोठं महानुभाव पंथात परिवर्तन घडलं. त्या पद्मिनीमुळे त्या राजाने द्रव्य दिलं, पैसा दिला, कमलाकर मुनींनी पुढाकार घेतला आणि ज्या ज्या ठिकाणी आपली स्थानं होती त्या त्या प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी ओटे तयार केले. त्यावेळच्या पद्धतीने ओटे कशाचे करत? पाषाणाचे. ओटा बसवण्यासाठी काय वापरत असत? सिमेंट नव्हतं, तेव्हा वापरलं जायचं फक्त काय तर चुना आणि वाळू. चुना आणि वाळू एकत्र रगडायची, एकत्र फिरवायची. आपल्याकडे ग्रामीण भागात बघा अजूनही काही ठिकाणी चुन्याच्या घाणी आहेत, ते मोठमोठे दगड आहेत, गोल गोल दगड. तर सिमेंटपेक्षाही घट्ट अशा प्रकारचं एक तयार होईल असं मिश्रण व्हायचं आणि त्या मिश्रणातून त्यांनी ते दगडे चुने गट्टी ज्याला म्हणतात, चुने गच्चे अशा प्रकारचे ओटे तयार केले. आणि आज त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आमचे पंथीय परमेश्वर अवतारची चरणांकित भूमी आहे तिथे आपण वंदन करू शकतो, कारण ते ओटे कायम आहेत. पुढे काल बदलला, दगड मागे पडले, संगमरवर आला. मग आता पंथीय लोकांनी आता संगमरवर बसवण्यास सुरुवात केली. त्यात कुडो साहेबांसारखे दानशूर पुढे आले, एक नाही दोन नाही 250 स्थानंच्या ठिकाणी त्यांनी मंदिरं बांधले आणि हा सगळा परिवर्तनाचा भाग आहे. माझं म्हणणं असं आहे, दुसरे इतर करतात, आपण त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यावं, त्यांच्यापासून काहीतरी शिकावं. त्यांनी 120 220 जर मंदिरं बांधली असतील, आपण एक मंदिर बांधू शकत नाही का? माझा समोर बसलेल्या माझ्या गृहस्थाश्रमी बंधू भगिनींना विनंती आहे, लग्नात आपण लाखो रुपये खर्च करतो. आता लाखोचा शब्द बदलला आहे काळेसाहेब, आता कोटीचा शब्द आला आहे. काही दिवसाने कोट्यवधी लग्नात पैसे जातात. मग देवासाठी आम्ही 20,000 50,000 1 लाख का देऊ शकत नाही? आणि 10 सद्भक्त एकत्र आले 1 कोटी सहज तयार होतील ना. फक्त काय, अंतःकरणामध्ये प्रेरणा, इच्छा आणि त्याची क्रियाशक्ती ही मोलाची आहे. जोपर्यंत अंतःकरणातली ही क्रयशक्ती जागी होत नाही तोपर्यंत बंधन वगैरे कोणतंही कार्य होऊ शकत नाही. नाही तर मग आम्ही सांगणार का हो, गेलो होतो 12वी पदयात्रा होती, सालबर्डीपासून निघाली. आता सालबर्डीला आम्ही म्हणत असतो, वैरेबाबाने चांगला परिचय करून दिलेला आहे. सालबर्डीला आम्ही नाव ठेवलेलं आहे, सालबर्डी तपोभूमी आहे. 12 वर्ष परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी त्या ओट्या गोट्यामध्ये कुठलंही निवारण आहे. अजूनही मी मनाशी कल्पना करतो, विचार करतो की स्वामींच्या वेळी ती किती दाट जंगल असेल आणि ज्या ठिकाणी मौन्य देवाचं आपलं स्थान आहे तिथे काय होतं त्यावेळेला सुद्धा. मग अशा 12 वर्ष पडणाऱ्या पावसात, पडणाऱ्या थंडीत, कडक उन्हामध्ये आमचा परमेश्वर अवतार तिथे बसून राहिला, सर्वत्र गेला, त्या भिल्ल कोळ्यांमध्ये शिरला, त्यांनाही प्रबोधित केलं. ते स्थान आम्हाला काय आहे, ती तपोभूमी आहे. आणि तिथून आम्ही यायचं रुद्रीपूर ही आमची कर्मभूमी आहे. का कर्मभूमी आहे? लीळाचरित्राचं लेखन तिथे झालं. आद्य कवयित्री महदंबा तिथे निर्माण झाली, महदंबेचे धवळे लिहिले गेले. आम्ही काय करावं याची प्रेरणा देणारी ही रुद्रीपूरची कर्मभूमी आहे. आणि म्हणून नेहमी प्रवास वर्णन करताना आम्ही वर्णन करतो की तपोभूमी ते कर्मभूमी अशी आपली सगळी वाटचाल असावी. आणि मग वंदन वगैरे अभ्यास करा. अजून कुणाचं वय झालेलं नाही. सहज उदाहरण सांगतो, रवींद्रनाथ टागोरांचं नाव आपण ऐकलेलं असेल. मोठे असे कवी होते बंगालचे. जनगणमन हे जे गीत आहे त्यांनी तयार केलं. त्यांनी 80व्या वर्षी मनाशी निर्णय घेतला चित्रकार बनण्याचा. आणि 80व्या वर्षी रवींद्रनाथ टागोर जर चांगल्या प्रकारचे चित्रकार बनू शकतात ध्येय मनाशी ठेवून, तर मग आपण वयाच्या 50व्या वर्षी एखादा मनाशी निश्चय करून चांगलं कार्य का करू शकत नाही? निश्चितपणे करू शकतो. परंतु एकच आहे, त्याबद्दलची जिद्द, कळकळ आणि मार्गदर्शन याची गरज असते. आणि हे मार्गदर्शन करणारे आपले संत आहेत. स्थानपोथीचा उल्लेख होता. स्थानपोथी आपण वाचतो
किती जणांना ती समजते? अरे स्थानपोथीचं सरळ मराठीमध्ये रूपांतर करा ना. स्थानपोथी ग्रंथ स्थानदर्शन नावाने परमपूजनीय हंसराजदादा खामणीकर यांनी ग्रंथ तयार केलेला आहे. स्मृतिस्थळ वाचा. स्मृतिस्थळामध्ये संपूर्ण नागदेवाचार्यांचं चरित्र आलेलं आहे. त्याला जोडून इतरांचं आपले त्यावेळेचे जे मोठमोठे संत महात्मे होऊन गेले त्यांचे चरित्र आलेले आहेत. एक एक चरित्र वाचलं तर अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. किती त्रास सहन केला या महात्म्यांनी, किती कशा प्रकारचं आचरण केलं, कशा प्रकारचं त्यांनी संकटाला तोंड दिलं, सगळं झालं, परंतु आपला धर्म मात्र सोडला नाही. एक सहज जाता जाता आठवण आली म्हणून सांगतो, लक्षात ठेवण्यासारखं आहे. सुंदर बोलायसा नावाच्या, सुंदर बोलणाऱ्या नावाच्या एक तपस्विनी होत्या, परशुराम व्यासांच्या शिष्या. परशुराम व्यासांना आपल्या ढोऱ्या डोंगराकडे नाशिक जिल्ह्याकडे जायचं होतं. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली जी पोथी होती ग्रंथसंपदा, ती ग्रंथसंपदा त्या सुंदर बोलायसाच्या शिष्येच्या हातात दिली. भिक्षेचं पात्र होतं, पवित्र पात्र. ते भिक्षा पात्रसुद्धा त्या माऊलीकडे दिलं. बिडकीनला मुक्काम होता. आपण औरंगाबादकडून जर पैठणला गेलो तर रस्त्यामध्ये बिडकीन लागतं. त्या बिडकीनला त्यांचा मुक्काम होता. थांबलेले होत्या त्या. परशुराम व्यास गेले, एका पाटलाकडे त्या माऊलीला स्वाधीन केलं. आणि दुर्दैव असं दुर्दैव की परक्यांची धाड आली, म्हणजे मुस्लिमांची धाड आली. संपूर्ण गाव लुटालूट झालं, जाळपोळ झाली आणि त्या माऊलीला धरलं. मुस्लिमांनी आपल्या तंबूत नेलं. तिने विचार केला, आता जर मी इथे सापडली यांच्यात, हे मला सोडणार नाहीत. माझं संपूर्णपणे धर्म जो आहे धर्मभंग पावेल. पातिव्रत्य म्हणताच येत नाही, परंतु हे सगळं नष्ट होईल. आणि मग जगण्यात अर्थ काय? पशुचं जीवन आणि माझं जीवन यात काही फरक राहणार नाही. मी त्या मुस्लिमाची पत्नी बनेल आणि त्याच्याच मुलांना जन्म घालेल. त्यापेक्षा प्राणत्याग केलेला बरा. बघा काय विचार केला. त्रास नव्हता, कुणी काही करत नव्हतं, परंतु धर्मरक्षणासाठी, धर्म जागा राहावा, साध्वीचा जो धर्म आहे शीलरक्षण ते व्हावं, यासाठी त्या माऊलीने 3 दिवस वाट बघितली. आणि 4थ्या दिवसाला सोबत असलेल्या सगळ्या पोथ्या, सोबत असलेलं ते भिक्षेचं पात्र, पवित्र पात्र घेतलं. सोबत दाढेचा विशेषही होता, तो घेतला. माळरानावर गेली आणि सांगितलं की माझं पोट दुखतं, मला शौचाला जायचं. प्रातर्विधीचं निमित्त केलं आणि त्या माऊलीने सोबतच्या पोथ्यांच्या सह त्या विहिरीमध्ये उडी टाकली. धाडकन आपला प्राण अर्पण केला. परंतु स्वतःचं शील मात्र भंग होऊ दिलं नाही. स्वतःचा धर्म मात्र नष्ट होऊ दिला नाही. धर्माला कसं दृढ असावं, धर्माला कसं माणसाने पक्का असावं, याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण महानुभावांच्या इतिहासात जर कोणतं असेल तर ते सुंदर बोलायसाचं उदाहरण आहे. आणि नंतर महानुभाव त्यांना समजलं, मुस्लिमांचं संकट निघून गेलं. खूप शोध घेतला, परंतु पात्र सापडलं. परंतु सोबतची जी पोथी होती ना, ती पोथी मात्र पाण्यामध्ये विराम पावली. आणि जो विशेष होता दाढेचा विशेष, लहानसा तुकडा सापडणं शक्यच नव्हतं. 5 तुकड्यांपैकी आज आपल्याकडे फक्त 4 तुकडे उपलब्ध आहेत दाढेच्या विशेषाचे. एक तुकडा मात्र त्या निमित्ताने गेलेला आहे. बंधूंनो भगिनींनो, हा सगळा महानुभावांचा जो इतिहास आहे ना, हा इतिहास आपण जेव्हा वाचू, जेव्हा लक्षात घेऊ, एक एक पान म्हणजे सोनेरी पान आहे. महानुभावांचा हा सोनेरी इतिहास आहे. स्मृतिस्थळ वाचून पहा. त्याच्यानंतर अन्वयस्थळ आहे, अन्वयस्थळ बघा. म्हणून सांगतो की मी महानुभाव पंथात आल्यानंतर तुमचे केस पांढरे नाही, निघून जातील डोक्यावरचे, पण पंथाचा अभ्यास मात्र संपणार नाही, कधीच संपणार नाही. असं करण्याची प्रेरणा देण्याचा मार्ग म्हणजे पदयात्रा असते. या पदयात्रेत तुम्ही आलात, 15 दिवस सहभागी झालात, तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो या अर्थाने की तुम्ही आलात. नाहीतर नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 250 माणसं आहेत का? सुकेने परिसरात काय फक्त नाशिक जिल्ह्यात 500 लोक आहेत का? नाही ना. तुम्हाला प्रेरणा झाली, बाकीच्यांना का होऊ नये? कुणाला द्राक्षाच्या काड्या आठवल्या, कुणाला काय आठवलं? काळेसाहेब. प्रत्येक जण आपल्या प्रपंचात गुंतून पडलेला आहे. त्यातून वेळ काढून का होईना तुम्ही आलात. आमच्या माता भगिनी आल्यात. त्यांच्या डोक्यात अनेक विचार असतात. माझ्या मुलीचं कसं असेल, तिच्या मुलीचं कसं असेल, सुनेकडे लक्ष, घरी काय करते काय नाही, काय नासाडी करते सांगता येत नाही, काही विकून खाते काय बोलता येत नाही. आता ते राहिलं नाही. आता सुनांना नाही, तुम्हाला त्यांच्या धाकात राहावं लागतं आहे. भगिनींनो, आता विसरा तुमचा काळ सासवांनो, की आता आम्ही धाक दाखवू सुनांना.
आणि आरामात राहू. आता सुना तुम्हाला दाखवत आहे. काळ बदलतो आहे, काळाची पावलं आपण ओळखायची असतात आणि सुनेला मुलीसारखं मानायचं असतं आणि मुलीसारखं मानून तिच्याकडून सगळं प्रेमाने घर चालवायचं असतं. यात खरं मोठेपणे दंड प्रणाम. बराचसा वेळ झालेला आहे, मंडळी जरा थकलेली वाटते. नाही तर माझं हे चालू राहणार आहे, तर नाही तर दुसरा विषय माझ्याकडे आहेच अजून, परंतु तुम्ही कंटाळलात.